नमस्कार. आपण नवीन सिरीज सुरू करतो आहे, ज्याच्यामध्ये आपण भरतकामाचे टाके बघणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे टाके आणि त्याचे आकार विविध प्रकारे आपण कसे करायचे ते बघणार आहोत. हे माझ्या एका स्टुडंटनी केलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. तर हा साखळी टाका आहे. आणि हा अगदी बारीक घातलेला साखळी टाका आहे. मग हा थोडासा गुबगुबीत असा आहे साखळी टाका. हे 2 साखळी टाके एकत्र घेऊन केलेले आहेत. नंतर हा आहे तो आपण म्हणू शकतो की नागमोडी पद्धतीचा साखळी टाका आहे. हा थोडासा गोलाकार शेपमध्ये, कर्व शेपमध्ये नागमोडी वळण कसं आपण करू शकतो त्या प्रकारचा साखळी टाका आहे. हा जो आहे हा डबल साखळी टाका आहे. हा डबल साखळी टाका काय असतो तर एकतर 2 वेगवेगळ्या रंगांनी केलेला साखळी टाका पण असू शकतो, किंवा एक साखळी टाका करून घ्यायचा आणि त्याच्यामधूनच दुसऱ्या रंगाचा दोरा काढून पुन्हा एकदा साखळी टाका करायचा. हा अशा प्रकारे एक डबल साखळी टाका असू शकतो. पुढचा आहे हा पण साखळी टाकाच आहे, पण जर कोपरे आले तर त्यावेळेला काय करायचं हा प्रश्न पडतो. आणि साखळी टाका करताना मग त्या कोपऱ्यांचा आकार बिघडतो. त्यामुळे हा आकार घेतलेला आहे. नागमोडीचा आहे, पण हा थोडासा चौकोनी प्रकारातला आहे. नंतर पुढे आहे हा त्रिकोणी आहे. तर साखळी टाका हा मोठा मोठा घातलेला आहे आणि हा त्रिकोणी प्रकारात घेतला आहे. म्हणजे जर तुम्हाला त्रिकोणी झिगझॅग करायचं असेल, नागमोडी वळण दाखवायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता त्या प्रकारचा आहे. हा साधा साखळी टाकाच आहे, पण पीळ असेल तर कसं करायचं, म्हणजे बऱ्याच वेळा गाठीचा असतो त्यावेळेला कसं करायचं. हा सुद्धा साखळी टाकाच आहे. बघा, वेगवेगळे आकार आहेत. हे सांगण्याचं आणि एक्सप्लेन करण्याचं कारण एवढंच आहे की हल्ली आरीवर्कमध्ये सुद्धा साखळी टाका केला जातो आणि आरीवर्कची खूप फॅशन आहे. पण आरीवर्कची फी खूप जास्त आहे. जर तुम्ही प्रोफेशनल आरीवर्क शिकायला गेलात तर 1 महिन्याचे 10-10 हजार रुपये घेतात, एवढी आहे. पण जर तुम्ही हेच काम स्वतः घरी हळूहळू संयमाने करत गेलात तर ते नक्की तुम्हाला करता येईल. आणि आधी आपण साधे टाके किंवा आपण असं म्हणू शकतो एम्ब्रॉयडरीचे, भरतकामाचे टाके आपण हे साध्या सुईनी शिकणार आहोत आणि नंतर आरीवर्कमध्ये पण आपण हे शिकणार आहोत. तर ही सिरीज अशीच चालू राहील अशी मी आशा करते. तर आता आपण हे बघा, तुम्हाला अजून एक डिझाईन मी दाखवते. हे अजून काम सुरू आहे तिचं. साखळी टाक्यातच केलेलं आहे. पहा बरं, साखळी टाक्यात केलेला हा मोर आहे. तर साखळी टाक्यामध्ये कसं काम करायचं ते आपण बघणार आहोत. त्यासाठी आधी आपण थोडा जाडा दोरा वापरून बघू आणि नंतर मग बारीक दोऱ्याने तुम्ही त्याची सुरुवात करू शकता. आता साखळी टाक्याचं काम करताना पहिली तर तुमच्याकडे रिंग हवी, आणि रिंग असेल कुठलीही रिंग चालेल तुमच्याकडे, लहान मोठी जी कुठली असेल ती. त्या रिंगचे असे 2 भाग असतात, बरोबर आहे. ही थोडीशी सैल करून घ्यायची आपल्याला इकडे. आणि हे बघा, ही रिंग आहे. आता हे कापड आहे तुमचं, कुठलंही कापड तुम्ही घेऊ शकता, पण शक्यतो सुरुवातीला ना तुम्ही जे अस्तरसाठी कापड वापरलं जातं तेच वापरा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कारण काय होतं, भावनेच्या भरात आपण बरंच काही खरेदी करतो, हे करतो आणि मग ते नाही झालं, आपलं जमलं नाही, मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढा खर्च केला आणि तो फुकट गेला. तर त्याऐवजी तुम्ही हे कापड अगदीच 25-30 रुपये मीटरनी येऊ शकतं. तर हे कापड तुम्ही वापरू शकता आणि कितीही चुरगळलेलं असलं तरी हरकत नाही. तुम्ही एकदा ते चेनमध्ये रिंगमध्ये बसवलं
की ते व्यवस्थित ताणून ताणून आपण त्याला चांगलं फ्लॅट करून घेऊ शकतो. हे बघा, हा स्क्रू जो आहे हा घट्ट करायचा अशा प्रकारे. म्हणजे काय होईल की आणि आता चहू बाजूने हे कापड तुम्हाला व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती चुण्या दिसणार नाहीत. अशा प्रकारे ते ओढून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला ते ओढणं शक्य आहे तेवढं ते ओढून घ्यायचं. दुसरी एक गोष्ट आहे, आता तुम्ही नवीनच करणार आहात, सुरुवात आहे तर ठीक आहे, पण तुम्ही एखाद्या चांगल्या कापडावर जर का काही करणार असलात तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं की रिंगचा जो आतला भाग आहे त्याला अशा प्रकारे पेपर टेप गुंडाळून घ्यायची. कळलं? पेपर टेप अशा प्रकारे सगळीकडे गुंडाळून घ्यायची. पहा, ही पेपर टेप आहे, साधी पेपर टेप आहे, स्टेशनरीच्या दुकानात मिळते ती. ही साधी पेपर टेप तुम्ही गुंडाळून घ्यायची, म्हणजे कापड खराब होत नाही. ते कितीही ताणलं गेलं तरी खराब होत नाही. पहा बरं, मग असे किती चुण्या दिसत होत्या आणि आता बरं पहा बरं. आता ह्याच्यावर आपण एखादं कुठलंही डिझाईन काढू शकतो किंवा, पण आता आपण जी काय सुरुवात करणार आहोत ती तुम्हाला मी पहिल्यांदी सरळ रेषेतूनच दाखवणार आहे आणि मग तेच आकार आपण करायचे आहेत. रेषेतलेच आकार सुरुवातीला सरळ ह्याच्यामध्येच करूया. म्हणजे काय होईल की तुमचा हातही बसेल सर्व गोष्टींवर. बरोबर आहे? हे बघा, मी काही केलेलं नाही, एक साधी पट्टी घेतलेली आहे, फुटपट्टी घेतलेली आहे आणि मला या कापडाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. बरोबर? म्हणून मी अगदी कडेपासून सुरुवात करते. हे पहा, मी अशी एक रेघ आखून घेतलेली आहे, त्याच्यावरती थोड्याशा अंतरावर मी अजून एक रेष आखून घेतलेली आहे. म्हणजे काय होईल की मला जास्तीत जास्त या कापडाचा वापर करता येईल. आता तेच तुम्हाला काय सांगते की मी तुम्हाला सुरुवातीला थोडं जाड दोऱ्यात दाखवणार आहे. बरोबर आहे? काय करणार आहे मी, जाड दोऱ्यामध्ये तुम्हाला हे दाखवणार आहे करून, किंवा कसं करायचं आहे. त्याचं कारण हे आहे की तुमच्या लक्षात यायला हवं की टाका कसा घेतला जातो आहे. हे पहा, हा असा दोरा आहे, इथे मी एक खाली गाठ मारून घेतलेली आहे. हा मी जाड दोरा घेतलेला आहे. हा नक्कीच एम्ब्रॉयडरीचा किंवा भरतकामाचा दोरा नाही आहे. हा थोडासा जाड दोरा मी घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आता मी काय करणार आहे, साखळी टाका नेहमी खालून वर जात असतो. तर आता ही जी बाजू आहे, हा जो पॉईंट आहे, इथे मी सुई खालून अशी काढणार आहे. सॉरी, दिसते का? ही सुई मी इथून अशी खालून अशी काढणार आहे. वरती घेतली सुई, असं गोल फिरवून घ्यायचा आहे हा दोरा आपल्याला आणि पुन्हा इथूनच सुई टाकून वरच्या दिशेने ह्याच या पहा बरं, जिथून दोरा आला आहे तिथूनच सुई घालायची आणि रेषेवर वरच्या बाजूला काढायची. खरं तर ही फार जवळजवळ काढायची असते, पण आता तुमच्या लक्षात यावं म्हणून मी ही थोडीशी जास्त अंतरावर काढून दाखवते. ही पहा, दिसते सुई तुम्हाला आलेली? हां, आता हा जो दोरा आपला आहे तो या सुईभोवती असा आला पाहिजे आणि सुई आपल्याला हळूवारपणे कापडातून खेचायची. म्हणजे अशा प्रकारची एक गाठ बसते तिथे. झाली? ही एक साखळी झाली. पुन्हा तिथेच सुई, जिथून दोरा आला आहे तिथेच हे पहा, तिथेच सुई घालायची पुन्हा
ही सुई आहे, ही आपण जिथून दोरा आला आहे तिथेच घातली. पुन्हा थोडीशी वरच्या बाजूला काढली. फक्त एवढंच तुम्हाला भान ठेवायचं आहे की त्या रेषेवरच काढायचे. म्हणजे काय होईल की आपलं डिझाईन चुकणार नाही. डिझाईनचा आपला आकार कसाही असला, वेडा वाकडा गोलाकार, तरी ते चुकणार नाही. आता झालं, सुई काढलेली. हा दोरा आपल्याला सुईभोवती असा घ्यायचा आहे आणि आता हे कापड अगदीच पातळ आहे. सुई थोडीशी मी जाड वापरलेली आहे, म्हणजे सुईचं नाक थोडंसं रुंद आहे, कारण मला जाड दोरा वापरायचा होता. आता पुन्हा आपण काय करायचं आहे, तिथेच सुई घालायचे. वरच्या बाजूकडे दोरा सुई काढून घ्यायची खालून. पुन्हा दोरा असा फिरवून घेतला आहे आपण आणि आता फरक पहा बरं काय झाला आहे. इथे आपण अंतर जास्त घेतलं होतं, इथे कमी घेतलं आहे. आपल्याला हे जेवढं अंतर कमी करता येईल तेवढी आपली साखळी जी आहे ना ती सुंदर होत जाईल. आता हे बघा, इथे काय झालं, ही जराशी सैल वाटते, ही घट्ट वाटते. अशा वेळेला काय करायचं, हा जो दोरा आहे, साखळीचा जो दोरा आहे तो थोडासा ओढून घ्यायचा. म्हणजे काय होईल, पहिली साखळी थोडीशी घट्ट होईल. आता ही साखळी पहा आणि मगाशी मी जे तुम्हाला दाखवत होते ते पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला. जवळून पहा, पहा बरं ही साखळी. ही सुरुवातीची विण आहे, थोडी लांब आहे. ही जवळ घेतलेली आहे, ह्या 2 घेतलेल्या आहेत. येते लक्षात? हां, आता ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पाठीमागून मात्र धावदोऱ्यासारखी सरळ रेषच आली पाहिजे. कळलं का? हे जास्त महत्त्वाचं आहे. पहा बरं, इथेही पहा तुम्ही, इथेही पाहू शकता. दिसते तुम्हाला? एक तारच यायला पाहिजे पाठीमागून. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही तुमची पूर्ण ओळ झाली की बंद कसं करायचं? अगदी सोपं आहे. जिथून जी आपण रिंग घातलेली आहे तिथून काय करायचं, ही सुई खाली टाकायची आणि खालच्या बाजूला एक गाठ घालून घ्यायची. ही जी आपली धावदोऱ्याची जी लाईन आलेली आहे तिथून सुई घालून पुन्हा एक अशी गोलाकार गाठ त्याच्यातून घालून घ्यायची की आपलं जे काही काम केलेलं आहे ते सिक्युअर झालेलं आहे. बरोबर? आता ह्याच्यात मी तुम्हाला काही दोरेसुद्धा दाखवणार आहे. कोणत्या प्रकारचे दोरे तुम्ही वापरू शकता. अर्थात तुम्हाला माहीत असतीलच, हे भरतकामाचे दोरे ओळखले जातात. आजकाल अशा प्रकारच्या कलाबूतचं कामसुद्धा खूप लोकांना आवडत चाललेलं आहे. त्याच प्रकारचे अशा प्रकारच्या रंगीत कलाबूत पण मिळायला लागलेले आहेत. माझ्याकडे आता एवढेच रंग उपलब्ध आहेत कलाबूतमध्ये. हे पहा, याच्यामध्ये तुम्हाला रेशमामध्ये तुम्हाला शेडेड पण प्रकार बरेच बघायला मिळतात.
आणि मला आवडतात शेडेड वापरायला. यात अजून एक आहे जे जास्त प्रमाणात वापरलं जातं आणि स्वस्तही मिळतं. हा एक कोन अशा प्रकारचा मिळतो. मी पुढे तुम्हाला सगळी माहिती देणारच आहे की कुठे मिळालं, काय मिळतं आहे, काय. तुम्हाला या सिरीजमध्ये सगळी माहिती मिळणारच आहे. अशा प्रकारचा एक हा 5-7 पदरी कलाभूत आहे आणि हा स्वस्तही पडतो. जिथे की तुम्हाला अशा प्रकारचे कलाभूत होलसेलमध्ये 20 रुपयाला, रिटेलमध्ये 40-50 रुपयाला मिळतात, तिथे तुम्हाला हा कोन 50 रुपयाला मिळतो. 100 ग्रॅमचा हा कोन 50 रुपयाला मिळतो. हा साधारण 20 ग्रॅम दोरा असतो. तर त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट जरूर करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असलात तर लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटू पुन्हा लवकरच पुढच्या एका नवीन टाक्यासोबत. तोपर्यंत मस्त एन्जॉय करा, स्वस्थ राहा, सुखी राहा. बाय.